खरात प्रकरणी एक अपडेट येते। 8 तासानंतर प्रतिभा चाकणकरांची चौकशी संपलेली आहे। प्रतिभा चाकणकर रुपाली चाकणकरांच्या बहीण आहेत। प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांनी चौकशी केलेली आहे। समता पतसंस्था खात्याप्रकरणी 8 तास त्यांची चौकशी सुरू होती। खात्यातून 2,40 लाखांचा व्यवहार झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। त्या संदर्भातच प्रतिभा चाकणकरांची चौकशी यावेळी झालेली आहे। जे खातं आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहे, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। तुमची देखील फसवणूक झाली आहे, या संदर्भात अगोदर असा गुन्हा दाखल झालाय जासू त्यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही मी सांगते, मी प्रतिभाताईची मी वकील आहे। मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे। हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले।